नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सलोनी निवास, कुपवाड रोड, सांगली या परिसरात आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या वैशाली संदीप सावंत या वहिनींना भेटून आजच्या भागात त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आता ज्या आपण सांगलीमध्ये आहोत त्या सांगलीतल्या गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया वैशाली वहिनी. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. कोल्हापूरची महालक्ष्मी, कलकत्त्याची कालिका, संदीपरावांचे नाव घेते, अशोक पाटलांची बालिका. द्या आता ओळख करून सगळ्यांची. ते माझे मिस्टर, नमस्कार. त्या माझ्या सासूबाई, नमस्कार. माझी आई, नमस्कार. माझे बाबा, नमस्कार. माझे भाऊ भाऊजे, नमस्कार. ह्या दोन माझ्या मुली, बर. ते भावाची मुलगी, हा माझ्या माम्या येते इकडं, बरोबर. माझे फ्रेंड सर्कल आणि नमस्कार. कॉलनीतल्या सर्व. नमस्कार. सगळ्या माम्या का? मामी नमस्कार. हा सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. 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 कुठे काय कुठे? ते बालिका वगैरे ते माझं माहेर नेसरी, कुठे आलं? कोल्हापूर. म्हणजे इथून किती लांब? 4 तास लागतात. बरोबर. शाळा तिथलेच का? हो, शाळेतच. तुमच्याकडे कसं काय हो? सांगलीतच प्रॉपर पहिल्यापासून शाळा कुठली? सांगली स्कूल. कुठे भेटलात तुम्ही? आम्ही नेसरीतच भेटलो. कसं काय हो? तिथं मित्राचं एक दुकान होतं, शॉप वाटलेलं. हा त्या टायमाला तिथं झालं. तुम्ही राहायला सांगली, इथून 4 तासावर नेसरी. नेसरी. इकडनं तिकडच्या दुकानात तुमचं काय होतं? काही नाही. कारण मित्राचे मामा तिथे राहिला होते. हा मग ते दुकान तिथं त्यानं चालू केलं. मित्राने. मग तुम्ही तिकडे कशाला गेले? इलेक्ट्रॉनिक्स मी करत होतो ना. हा मग त्यामुळे मदतीसाठी गेलतो. थांबा, काय झालं हो नेमकं? तिथं मदतीसाठी आले त्याने. हा मग काय असंच की असंच की? घर इथं, शॉप तिथं, असं समोरच होतं ना. हा मग हे बघत होते तुमच्याकडे. पण हे तुमच्याकडे बघतायत हे तुम्हाला कसं कळलं? कळते की कसं कळतंय? कसं कळते म्हणजे आता कोण माणूस आपल्याकडे बघायला लागलं हे तिरका नजरेनं असं कळते. ते सरळ नजरेने बघत होते का तिरक्या नजरेने? तिरक्या मी सरळ नजरेनं नजरेने बघत होतो. हा सरळ नजरेने. त्या वहिनी म्हणतात तिरक्या नजरेने. तिरक्या नजरेने बघितलं तर कोण पसंतच करणार नाही. पण म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे बघत होता? बघत होतो. त्या मित्राच्या दुकानात जाऊन? दुकानात जाऊन नाही, दुकानातच होतो. दुकानातच होता. ये जा तिथूनच जात होते ना शाळेला वगैरे. हा मग रस्त्यावरच होतं ना दुकान. मग ते तुम्हाला बघायचे हो, आणि तुम्ही त्यांना बघायचे. नंतर सुरुवातीला का नाही, सुरुवातीला नाही. मग पुढे काय झालं? पुढे काय नाही, असंच मग हे प्रपोज केले. हे प्रपोज केले? यांनी पहिला केलं, मी कुठे नाही हो? सुरुवात केली. तुम्ही नाही सुरुवात केली. काय झालं आता सांगा तुम्ही नेमकं. आम्ही काय झालं, मसनाई मंदिर आहे हा. तिथं. मंदिरात जात होती तेव्हा मी पण जात होतो. मग त्या टायमाला विचारलं. मग पुढे काय झालं? काय नाही, तिथून बोलणं चालू झालं थोडंफार. पण तुम्हाला ह्यानी प्रपोज करणार याचा अंदाज आला होता? होय. हो, कसा काय हो? मी शाळेला जात असताना पाठीमागून येत होते, मग कळतेच की पाठीमागं कोण आहे. पण मी बार पळत जायचे. हो, शाळेत? हो, शाळेत. कितवीत होता तेव्हा तुम्ही? माझी 8वी झाली. 8वी झाली होती. हो, आणि तुम्ही या 10वी 8वीत झाली असता. माझी 10वी झाली. तुमची 10वी झाली. मग प्रपोज केल्यावर तुमची काय रिॲक्शन होती? काहीच नाही बोललो, पळत आलो. पण हे किती दिवस सुरू होतं हे तुमचं? सुरू एक 2-3 वर्ष होतं. त्यानंतर ते सांगलीला आले. 2 वर्ष नव्हते तिथं. नाही पण तुम्ही हो म्हटलं होतं त्यांना? नाहीच. होकार दिलाच नाही? नाही, आई पप्पांच्या संमतीनंच काय असेल ते होऊ दे. मी यांना म्हणायची, पण म्हणजे तुम्ही जर लग्न करणार असाल तर पप्पांना विचारा. पण मग तुम्हाला होकार दिलाच नाही त्यांनी? लग्न झाल्यावर हे प्रेम कसलं आहे मग? काय हे वेगळंच आहे काय ते? देवळात तुम्ही प्रपोज तर केलेलं होतं? केलेलं होतं. हो की नाही? पण तेव्हा त्यांनी नाही काय? नाही किंवा हो असा शब्दच बोलला नव्हता. नाही. पण तुम्हाला विश्वास होता कधीतरी होईल, लग्न होणार हे याची खात्री होती. पण मला सांगा, मग तुम्ही तिथे होकार न मिळाल्यामुळे किती वेळा प्रपोज केलं त्यांना? तरी 100 वेळा तर केला असेल, म्हणजे अंदाजे. त्याशी जास्त वेळाच केलाय. हा, तरी 100 वेळा माझ्या हिशोबाने. काय हो? आणि तुम्ही 100 वेळा पळून जायचे? तेवढ्यासाठी हो ना? गणपतपुळ्याला मी साकडं पण घातलं होतं.
गणपतीपुळ्याला जाऊन देवाला नवस पण नवस केला? पण केला होता. अरे वा. 11 फेऱ्या काढेल म्हणून एका दिवसात. मग कारण 4 किलोमीटरचा तो एरिया आहे ना गणपतपुळ्याचा राऊंड. मग फायनली होकार कसा झाला? होकार म्हणजे नंतर मग मला आवडायला लागले सोडा ते. मग हे आवडायला लागले की सोडा आवडायला लागला? नाही, आवडायला लागले मला. म्हणजे अच्छा. मनात ठरवलं की म्हणजे होईल तर यांच्याच बरोबर. हा. अच्छा. पण मी एकच अट घातलेली की माझ्या आई बाबांना तुम्ही विचार. विचार. मग हे आले विचारायला? नाहीच. पण मग घरी कळलं होतं हे? हो, काय नाही. कसं कळलं? कोणतरी सांगितलं असणार. काय सांगितलं? सांगितलं असणार वैशाली त्या मला बरोबर बोललेलं कुणीतरी पाहिलं. अच्छा. मग ते येऊन सांगितले. मग त्यानंतर कळालं पप्पांना. मग कळल्यावर काय रिॲक्शन? कळल्यावर एक घरी टेन्शन? टेन्शन होतं. पप्पांनी काय मारलं नाही, आईनंच मारले. पण पप्पा माझे खूप समजूतदार आहेत. म्हणजे असं ह्या वयात व्हायचंच हा त्यांचा विचार होता. मग आता मला टेन्शन याचं यायला लागलं. मग लग्नापर्यंत कसा काय गेला विषय? लग्नापर्यंत म्हणजे मला ह्यांचं बॅकग्राऊंड पाठीमागचं काहीच माहित नव्हतं. कधी बघितलं नाही, सांगलेलं कधी म्हणजे विषयच नव्हता. कारण बालपण वगैरे तिथंच सगळं गेलेलं. बाहेर कुठं जायचा कधी विषयच आला नाही. मी यांना विचारलं की म्हणजे हेच म्हटले की माझं घर तुला दाखवून आणतो. मग दाखवायला आणली. तुम्हाला? होय. तेव्हा एकट्याच गेला? कॉलेजमध्ये गेलते मी. कुठल्या? आमच्याच की. मी शिकत होते त्यावेळेला. नेसरीला? मग त्यावेळेला काय बोलणं झालं फक्त की मी माझं फक्त तू बघ कसं वाटतंय तुला हे कर. नाही म्हणजे हळूहळू तुम्ही नेसरीच्या बाहेर दोघे यायला लागले होते? नाही, एकदाच, एकदाच. पहिल्यांदाच. शेवटच. परत निसरलाच गेले ना. नंतर मग ह्याने म्हटले घर वगैरे दाखवतो पण तुला आणून सोडतो मी त्यावेळेत. असं झालं बोलणं. म्हणजे ठरवून असं म्हणजे करायचं असं काही नाही. फक्त दाखवतो तुला माझं घर वगैरे कसं आहे दाखवतो. माझे आई वडील दाखवतो तुला. परत आणून सोडतो. त्यानंतर मग पप्पांना तुझ्या विचारतो. हे बोलणं झालं. असं. आणि मग तुम्ही काय मोटरसायकलवर आले? होय. त्यांच्या? होय. आलो सांगलीला? घर बघितलं? हा. घर बघितलं. त्यानंतर मग ह्यांच्या मित्राच्या घरी जेवण वगैरे तयार केलं. त्यांना माहितीच होतं सगळ्यांना येणार आहे म्हणून. मग जेवण झाल्यावर मी म्हटलं चला आता सोडा चला मला. मग त्यांनी जे घोळका केला माझ्या भोवती मित्रांनी, त्यांच्या बायकांनी किंवा अजून तिथं कोण होतं. मग त्यांनी म्हटले तू गेलीस तर परत तुझे आई बाबा त्याच्याशी लग्न करून देतील का? ती एक शंका आली ना. शंका मनात आली त्यांच्या. पण तुमचं प्रेम होतं होतं. मी माझं एकच म्हणणं होतं की पप्पांना विचारा तुम्ही. माझे काही घरचे असं म्हणजे हे करणार नाही. कारण पप्पा आमचे पैशाला महत्व देत नाहीत. माणुसकीला महत्व देतात. आणि इतकं त्यांनी. मला सांगा तुम्ही जेव्हा तिकडनं घेऊन आले त्यांना तेव्हा तुमच्या मनात विचार होता की माझ्या पण नव्हता. असा विचार काही नाही. किती वाजता हा ठरलं? 4:30 वाजता ठरलं. पोरांचं काही म्हटलं चला लग्न करू. मग समोर घेतल्याने वाडीला गेलो, नरसोबावाडीला. बर. तिथं लग्न केलं. म्हणजे दत्तगुरूच्या साक्षीनं. पण त्या लग्नाच्या वेळेला तुमच्या मनात टेन्शन असेल? होय, टेन्शन म्हणजे काय सुचलंच नाही. काय असं म्हणजे काय करा लागलोय मी, काय होणार ह्याच म्हणजे काहीच हे नव्हतं. फक्त दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं आणि विश्वास होता. होय ना? की बाबा भविष्यात जे काही होईल ते एकमेकाची साथ ते देतील. हो ना? आणि मग घरी कळलं का तुमच्या? हो. बापरे, काय भयानक परिस्थिती असेल. आता किती 13 वर्ष? 13 वर्ष. नाही, मला ती परिस्थिती आठवायची पण नाही आता. पण मला सांगा आता सगळं व्यवस्थित आहे? आता सगळं व्यवस्थित आहे. आणि पप्पांनी 2 वर्षांना स्वीकारलं. आता काय म्हणतात? काय नाही, आता त्यांचा तर फुल सपोर्ट आहे मला. होय ना? एक मुलगी म्हणून किंवा एक जावई म्हणून त्यांना चांगलं वाटतं. त्यावेळेला तुमचं उत्पन्न किती होतं? काहीही नव्हतं. म्हणजे जे सत्य ते बोललं काय अडचण नाही. फक्त इलेक्ट्रॉनिक्स करत होतो. काही किरकोळ मिळेल तेवढंच, या व्यतिरिक्त नाही. मात्र लग्न झाल्यानंतर मी पूर्ण सुधारलो. कामाला लागलो. स्वतःच दुकान झालं 7 वर्षांना. म्हणजे यांच्या येण्याने या माऊलीच्या तुमच्या घरात बदल झाला. कशी साथ दिली तुम्हाला? 13 भरपूर वर्ष. साथ दिली. आज त्यांच्याबद्दल बोलायचं असेल तर काय बोला? तिच्यामुळे मी सुधारलो. माझी प्रगती झाली. मला ही 2 मुलं मिळाली. छान. पण ही माऊली कालिकेचं रूप कधी घेत नसेल ना? घेते का म्हणजे जरा याला वेळ झाला किंवा काय जर झाला तरी यायचं टायमिंग नाही ना यायचं. पण तुमची जबाबदारी जास्त आहे. काय हो, या माऊलीच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ न देणे ही तुमची जबाबदारी. बरोबर. ते झालेलं आहे. हो, त्यांनी कधीच माझ्या डोळ्यात पाणी येऊन दिलं नाही. व्हेरी गुड. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. कारण फक्त 1 वर्ष जरा आई पप्पांची आठवण येत होती. आठवण म्हणजे मी त्यांना सेकंदाला सुद्धा विसरू शकले नाही. खरंय हो, खरंय. माऊली
एक सेकंद म्हणजे उठता बसता त्यांच्या आठवणी. आता त्यांना सगळं कधी बघेन असं व्हायचं मला. ओके. मग ते शक्य माझ्या मामा मामीमुळे झालं. ज्या वेळेला आई पप्पाने मला ऍक्सेप्ट केलं, मला खरी दौलत मिळाली. खरी दौलत तीच आहे माझी आणि माझे मिस्टर. हो ना. इतक्या वर्षानंतर आठवणींचा अल्बम चालतो आहोत. तेवढ्यात आपण नेसरीतही गेलो, शाळेतही गेलो, त्या मंदिरातही गेलो, तिकडनं थेट नरसोबाच्या वाडीला पोहोचलो आणि पुन्हा सांगलीत येऊन इथं स्थिरावलो. हा म्हणजे चित्रपटच आहे हो तुमचा. नाही खरं निघल चित्रपट की आहे. एक निघल. तेव्हा याच टप्प्यावरती आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार वहिनींना बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. बरं, 1 रुपया मिळाला पाहिजे 4 संधीमध्ये. तो मिळाला तर त्या 4 वस्तू आणि तेवढं बक्षीस मिळणार. सगळे मदत करू शकतात. चला, वेळ सुरू झाली. द्या 500 रुपये. आता आणखी 3 संधी आहेत. 5 रुपये. आता 2च संधी आहेत. 100 रुपये. आता 1 संधी आहे, घाई करू नका. नक्की जोडी बदलायचंय का? दोघांचे ह्यानं आलं. हा, दोघांच्या विचारानं आलेलं आहे बघा. 2000 रुपये. आता तर छान सुखाचा संसार आहे. कसा आशीर्वाद देणार? आशीर्वाद 2 वर्षानंतरच दिलेला आहे तुला, होय ना. त्यामुळे काही अडचण नाही. कसे जावई? आहे बरं आहे, होय ना. आहे, व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. छान. अजून काय सांगणार दोघांच्या स्वभाव? काय दोघांनी असंच चांगल्या तऱ्हेने राहावं एवढीच आपली इच्छा आहे बस. बर, या व्यतिरिक्त तुमचं काही काय मागणं? काय नाही. काय नाही, जावं ते ना व्यवस्थित आहे, सगळं चांगलं आहे. मुलगी चांगलं आहे, सगळं तिने शिरण्यात नाही एवढं हे करलंय, चांगलं आहे. तेव्हा जरा टेन्शन झालं हा, होतं. टेन्शन आलं थोडा दिवस. होय ना. पण आता सगळं व्यवस्थित. व्यवस्थित आहे. सांगा सुनेबद्दल, बोला काय ते खरं सांगा. सून चांगली आहे हो, आणि मुलगा शून्यात वर आलाय. खूप मेहनत केली मुलाने. होय. पण जेव्हा ती सून या घरात आली तेव्हा असं काही वाटलं होतं का की भविष्यात इतकं चांगलं छान तसं काही वाटलं नाही, पण मुलग्यानं मला सांगितलं होतं की मी असं एका मुली प्रेम करतोय. मग मी म्हटलं ती करणार आहे का नाही, नाहीतर ती नाही म्हटली तू काहीतरी करून घेणार, मी केलं तर तिच्याबरोबर करणार लग्न. तर नाही म्हणाल तसं काही नाही, ती नाही म्हणली तर मी काही हे करत नाही म्हणाला. हो ना. परत दुकानात बसेन बोलला होता ना. मम्मी आणि पप्पा खूप चांगले आहेत. ते वेळ 2 मिनिटाची. 11 वस्तू आणणार का बघायचं आहे. अक्षर आहे प. एकेकाला पटकन 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 पाणी. ओ, छोटासा ग्लास. पेन, पेन, पेन. पापड.
30 सेकंद झाली, 1.5 मिनिट राहिलं. पैसे द्या, पैसे. 1 मिनिट पूर्ण झालं, 1 मिनिट राहिलं. अहो, पोह्याची पाकिटं किती द्या? समोर खाली. पापड, पापड. पापड येत नाही तिकडं, कोपऱ्यात, कोपऱ्यात. 30 सेकंद राहिली, 30 सेकंद. मंदी, मंदी. ती पट्टी नाही. 20 सेकंद राहिली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 2, 1. वेळ संपली. सांगा काय काय आणलं आणि आता तुम्हीच सांगायचं, बाकी कुणी सांगितलं की बाद. हा बरोबर. सांगा. परात, 1, फळी, 2, पोहे, 3, पान, 4, पैसे, 5, पाकिट, 6, पेपर, 7, पेन, 8, पातेलं, 9, पाणी, 10, पाकळ्या. 11. अभिनंदन. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. आणि 11 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून तिसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. उठवल्याशिवाय उठत नाही सकाळचं. काय हो? रात्री याला उशीर होतो, कामाचा त्रास. पण मनानं कधी तर उठलं पाहिजे ना, काळजीनं. उद्यापासून लवकर उठणार असं सांगा. उठणार की उद्यापासून लवकर उठणार. नक्की नक्की. स्वतःहून. स्वतःहून. बरं. दुसरी अपेक्षा. वेळेवर घरी यावे, त्यामुळे मुलांशी बोलता येतं. 2-2 दिवस बाबांशी भेटगाठ होत नाही मुलांची. कधीपासून? पहिल्यापासून. हा? आतापासून नाही, पहिल्यापासूनच. नाही, नाही कसं आज- ते दुकानला गेल्यानंतर की नाही वेळ होतो याला. बरोबर. कसलं केवढं मोठं दुकान आहे? छोटं दुकान आहे, मात्र काम जास्त आहे. बरोबर. कार शॉपिंग असल्यामुळे. नाही पण तरी सुद्धा जरा लवकर आलात तर बरं होईल. जरा मुलांना हा आज मुलांच्या डोळ्यात पाणी आलं की नाही? बरोबर आलं पाणी. मग त्याच्यासाठी त्यामुळे जरा लवकर या. येणार. नक्की. तिसरी अपेक्षा. मुलांना घेऊन फिरायला जावं. मला पण. तुम्हाला कशाला? मला काय हो? म्हणजे कधी? हा. मुलं मोठी झाली की मग आई वडिलांच्या बरोबर येत नाही. आता छोटे आहेत तोपर्यंत त्यांच्या बरोबर तर एन्जॉय करायला पाहिजे ना. त्यांना कुठं काय आहे हे दाखवलं पाहिजे. वेळ कसा घालवता येईल हे बघावं त्यांना. काय हो? आम्ही फक्त कसं म्हणजे दिवाळी आणि मे महिना ह्या वेळेत फक्त सासूरवाडीला तेवढे जातो, कारण सुट्टी दिवशी जायचं असतं ना त्यासने सुट्टी. त्या व्यतिरिक्त कुठेतरी घेऊन जा एक असं दिवस त्यांची अपेक्षा सुद्धा आहे. सुट्टी घेत नाही ते. मग घ्यायला पाहिजे की घ्यायला पाहिजे. स्वतःसाठी. महिन्यातून एकदा मी म्हणते. आठवड्याला म्हणत नाही पण महिन्यातून एकदा. कधीपासून? आता या महिन्यापासून चालू करतो. नक्की. नक्की नक्की चालू करतो. माझ्या येण्याचा एवढा फायदा झाला तरी खूप आहे. नाही नाही होणार. नक्की. नक्की. प्रॉमिस. प्रॉमिस. वा वा. चला, महिन्यातून एक दिवस तरी कुटुंबासाठी काढणार आणि फिरायला घेऊन जाणार असं त्यांनी ठरवलेलं आहे. आता तुमच्या 3 अपेक्षा सांगा. माझी अपेक्षा आहे की आता जशी ही माझ्या संघ आहे तसंच आयुष्यभर माझ्या संघ प्रेम करत राहू आणि करणार. काय हो? हो, त्यात काय शंकाच नाही. नक्की. हो. दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा आहे की मुलांना शिक्षण देऊन, म्हणजे ती घरी असते, मी दुकानात असतो. आता जी बोलली ती ना, ती घरी मुलांसंग बोलत नाही. ते माझं काम त्यानं करावे. तुम्ही काय बॅडमिंटन खेळताय? बॅडमिंटन खेळत नाहीये, म्हणजे ती करते जातात तरी पण त्यातून आणि जास्त करावं. बरं. तुम्ही कारण जरा करा. त्यांना करतो मी पण. थोडं शापमुळे प्रॉब्लेम होतो. हवे. तिसरी अपेक्षा. डबा रोजच्या रोज वेळेवर देते, काहीतरी वेगळं द्यावं. उद्यापासून तुम्ही आल्यापासून बरोबर देते. इथून पुढे देते. म्हणजे काय पाहिजे जरा सांगा हो. 5 पदार्थ. गुलाबजामुन, गुलाबजामुन पाहिजे. अजून पुरी, पुरी पाहिजे. अजून डाळ, डाळ. पांढरे पिठी, शिस्ती आहे ना पण घरात. 2. तिसरी मसाले भात. मसाले भात पण पाहिजे. वा वा. रोज वरातीचाच वाडा त्यांना बंदच. सकाळचं काय होते, जरा गडबड होते. मुलांचे डबे आणि ह्यांचे डबे, त्यामुळे वेगळं असं करायला मिळत नाही. पण मी संध्याकाळचं आता सांगितले पुरी द्या एक दिवस. म्हणून म्हणता म्हणजे वेगळं काय तर द्यावं डब्याला. एक दिवस गुलाबजाम देता ना. हा? ते लग्नात राहिलं होतं ना सगळं. हा, की सगळं रोज राहिलं ते बंदच पूर्ण. वाडा त्यांच्यासाठी. चला, या दोघांनाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. नमस्कार. शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. हे विश्व निर्माण करत असताना हातभार लावणाऱ्या
या माऊलीचा आता सन्मान करूया. वहिनीला मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.